Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by Purva. ह्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक ॲडिशन कसं करायचं हे बघणार आहोत. स्टार्ट करू सगळ्यात सोप्या प्रॉब्लेम पासून ज्याचं आन्सर मोस्ट ऑफ द लोकांना माहिती आहे. पण तरी आपण ह्या प्रॉब्लेम पासूनच सुरुवात करणार आहोत. 1 + 1 1 + 1 चं ॲडिशन कसं करायचं त्याच्यासाठी आपण हा जो 1 आहे हा समजा की माझ्याकडे एक आंबा आहे आणि हा जो नेक्स्ट 1 आहे हा एक आंबा तुम्ही मला दिलाय. आता काउंट करा की टोटल आंबे किती आहे 1 2. सो 1 + 1 चं आन्सर आलं 2. तुम्ही म्हणेल की हे आन्सर तर आम्हाला ऑलरेडी माहिती होतं. पण जेव्हा तुम्ही छोट्या प्रॉब्लेम पासून सॉल्व्ह करतात मग याच्या पुढचे जे थोडे डिफिकल्ट प्रॉब्लेम येतील तेव्हा तुम्ही खूप इझिली त्याचा आन्सर काढू शकणार. आता आपण थोडा डिफिकल्ट प्रॉब्लेम बघू. 3 + 4. परत हा फर्स्ट 3 म्हणजे माझ्याकडे 3 आंबे आहेत. 1 2 आणि 3 आणि हा जो सेकंड नंबर आहे 4 म्हणजे मला तुम्ही 4 आंबे देणार आहेत. आता मी ते जे तुम्ही आंबे देणार आहे त्यांचा कलर मी थोडा वेगळा लिहिते. सो हा आला 4 आंबे 1 2 3 आणि 4. आता काउंट करा टोटल की किती आंबे आपल्याकडे आहेत. 1 2 3 4 5 6 आणि 7. सो 3 + 4 = आलंय 7. सेम प्रॉब्लेम विदाउट आंबे काढून किंवा ते काउंट करून कसं सॉल्व्ह करायचं आता आपण ते बघू. सो माझ्याकडे एक लाईन आहे आणि या लाईनवर नंबर लिहायचे आहेत. सो स्टार्ट करणार आपण पहिल्या नंबर पासून तो आहे 1. मग आला 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. आपल्याला ह्या नंबर लाईनचा वापर करून 3 + 4 ची ॲडिशन करायची आहे. सो सगळ्यात आधी पहिला नंबर कोणता आहे आपल्याकडे 3. सो हा फर्स्ट नंबर ह्या नंबर लाईनवर कुठे आहे तो शोधू. सो तो आपण इथं मार्क केला. आता दुसरा नंबर आहे 4. सो आपल्याला ह्या पॉइंटमध्ये 4 ॲड करायचे आहे. सो ते ॲड कसं करणार स्टार्ट करू इथून. हा 1 हा 2 3 आणि 4. सो अशा प्रकारे आपण काय केलं 4 जम्प केले आणि ज्या पॉइंटवर आपण भेटलो तो पॉइंट म्हणजे 3 + 4 चा आन्सर आहे. सो 3 + 4 = 7 आलं आणि आपण हे जे आंबे काढून आन्सर काढलं होतं ते सुद्धा 7 आहे. सो नंबर लाईनने आन्सर लवकर निघतात ॲज कम्पेअर टू ही मेथड. अजून एक प्रॉब्लेम बघू. 8 + 1. आता 8 + 1 तुम्हाला माहिती आहे की जेव्हा आपण +1 करायचं असतं तेव्हा 8च्या पुढची नंबर जे असते ते आन्सर येतं. पण सेम आपण हाच आन्सर नंबर लाईनने बघू. सो सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार फर्स्ट पॉइंट पासून जो आहे 8 आणि तो नंबर लाईनवर इथं आहे. नेक्स्ट नंबर आहे 1. सो 8 मध्ये आपल्याला 1 ॲड करायचं आहे म्हणजे आपण फक्त एक जम्प करणार आणि हा जो पॉइंट येणार तो आपला आन्सर आहे. सो 8 + 1 = आलं 9 and this is our answer. सो जेव्हा पण तुम्ही ॲडिशन करणार आता तुम्हाला मे बी थोडं जास्त टाइम लागणार असेल किंवा मे बी तुम्हाला वाटत असेल की ही जी पद्धत आहे ही थोडं डिफिकल्ट आहे. पण जसं जसं तुम्ही प्रॅक्टिस करणार तसं तसं तुम्हाला रिअलाइज होईल की ह्या मेथडने प्रॉब्लेम खूप लवकर सॉल्व्ह होतात. आता आपण पुढचा प्रॉब्लेम बघू जो थोडा अजून डिफिकल्ट आहे. सो प्रॉब्लेम आहे 5 + 6 आणि 6 + 5. ह्या दोघांचा आन्सर काय येतं हे नंबर लाईनने शोधून काढा. सो जी आपली आधीची नंबर लाईन होती ती मी परत ड्रॉ करते इथं ज्याच्यात आपण स्टार्ट केलं होतं 1 पासून. मग 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11. आपल्याला काय सांगितलं आहे की 5 + 6 चं ॲडिशन
आणि 6 प्लस 5चं ॲडिशन ह्या नंबर लाईनने काय येतं ते सांगा. सगळ्यात आधी आपण स्टार्ट करणार 5 पॉईंट पासून, जो इथं आहे. त्याच्यामध्ये 6 ॲड करायचे. सो 1 2 3 4 5 आणि 6. आन्सर मिळालं 11. आता नेक्स्ट ॲडिशन बघू. 6 प्लस 5. सो स्टार्ट कोणत्या पॉईंट पासून करणार आपण? 6 पासून. सो आपण इथून स्टार्ट केलं. आपल्याला ॲड किती करायचे? 5. 1 2 3 आणि 5. सो दोघं पण आन्सर 11 आलं आहे. सो 5 प्लस 6 करा किंवा 6 प्लस 5 करा, आन्सर सेम यायला पाहिजे.